गावागावातून जाणाऱ्या लालपरीची चाकं आज थांबली आहेत। आजपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे आणि त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये पहाटेपासून आगारातून एकही एसटी डेपो बाहेर न काढण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय, तर शिर्डीमध्ये सकाळपासून कर्मचाऱ्यांनी एसटी बसेस डेपोमध्येच उभ्या करून ठेवल्यात। अकोल्यामध्ये लालपरीची चाकं थांबलेली आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बस सेवेला फटका बसलाय, तर शेकडो प्रवासी बस स्थानकावर अडकून पडलेत। अमरावतीमध्ये देखील तसंच काहीचं चित्र आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। अखेर एसटी कर्मचाऱ्यांना उद्योग मंत्री उदय सामंत आज दुपारी 12 वाजता भेटणार असल्याचं कळतंय। मंत्रालयात ही भेट होणार आहे, तर मुख्यमंत्र्यांची उद्या संध्याकाळची भेट ठरली आहे। नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। त्यानंतरच एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम पुण्यातही दिसून आलेला आहे। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। स्वारगेट डेपोमध्ये फक्त बाहेरच्या मुक्कामी बस जात आहेत। इतर गाड्या बंद झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे। स्वारगेट बस स्थानकावर जे कर्मचारी आहेत ते या संपात सहभागी झाले। मला सांगा, तुमचं संप आहे की धरणे आंदोलन, नेमकं काय कन्फ्युजन आहे? थोडं धरणं आंदोलन संप आम्ही गाड्या का बंद आहेत सकाळपासून? आता जे उत्स्फूर्त जात नाही त्यांना आपण अडवू शकत नाही, कारण प्रत्येकाला पगार वाढ पाहिजे। गाडी अडवणार नाही, गाडी एकही अडवणार नाही। तुम्ही सकाळपासून बघताय की आम्ही कुठली गाडी अडवली नाही, कुठल्या कर्मचाऱ्याला म्हटलं नाही की तुम्ही थांबा आणि कामावर जाऊन पुण्यातले जवळजवळ सर्वच आता हे स्वारगेटच्या झाले आहेत, नाही प्रायव्हेटच्या गाड्या चाललेल्या आहेत। 6 महिने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे परिवहन मंत्री खात्यात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, परिवहन सचिवांना आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलो की बाबा आता आमच्या कराराची मुदत संपत आली आहे। 2016 ते 2020, 2020 ते 2024 ही जी मुदत संपत आली आहे, आम्हाला कुठेतरी न्याय द्या। तर ते म्हणले बघू करतो असं 6 महिने ते आम्हाला टोलावडोली चाललेली आहे। काम बंद आंदोलन सुरू केलं। काम बंद आंदोलन नाही, धरणे आंदोलन, काम बंद आंदोलन नाही। संप असला असताना सर, तर ही जी गाडी नाही, बाहेर डेपोची गाडी आहे, ही गाडी सुद्धा आतमध्ये आली नसते किंवा आतमध्ये आली नसते, बाहेर नसते जाऊन दिली, त्याला संप म्हणतो। आता आम्ही ज्या गाड्या इथं आलेल्या आहेत बाहेरच्या डेपोला, त्या गाड्या जाऊन देतोय। कर्मचारी, माझी इच्छा आहे मला पगार वाढावी म्हणून मी आज कामाला गेलो नाही। आहे की नाही तुमच्या याच्यात सदावर्ती संघटना? सदावर्तीची संघटना अजिबात नाही, आणि त्यांनी ना गेले 5 महिन्याचा संप होता, त्या संपामध्ये चुकीच्या पद्धतीने एक भाजपचं पिल्ल म्हणून त्यांनी ते लोकांची फसवणूक केली। त्यामुळं कामगार 128 कर्मचारी, किती संघटना सहभागी आहेत किती नाही? 13 संघटना सहभागी आहेत, फक्त 2 संघटना सहभागी नाही। कुठले नाही? राष्ट्रीय कामगार सेना म्हणून मुख्यमंत्र्यांची संघटना आहे, आणि सदावर्तीची जनसंघ म्हणून ती एक संघटना, अशा 2 संघटना फक्त सहभागी नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। राज्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय, आणि त्यामुळे बीडमधील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। सकाळी 5 वाजल्यापासून एसटी आगारातून एकही बस बाहेर गेलेली नाहीये। ऐन सणासुदीच्या कालावधीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आता संपाची हाक दिलेली आहे आणि बीड आगारामध्ये धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। सकाळी 5 वाजेपासून आगारातून एकही बस बाहेर गेली नाही, त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडालेली। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय सकाळपासून या ठिकाणी प्रवासी आलेले आहेत। लहान मुलांना घेऊन त्यांना दूर ठिकाणी जायचं आहे, काही कर्मचारी आहेत त्यांना नोकरीच्या ठिकाणी जायचं आहे। मात्र या सगळ्यांचीच या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आपण समोर पाहतोय। लहान मुलांना घेऊन या ठिकाणी इथं काही महिला देखील थांबलेल्या पाहायला मिळतात। विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी पहाटे 5 वाजेपासून हा बंद केल्या कारणानं या कर्मचाऱ्यांना याची माहिती देखील नव्हती, त्यामुळे यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। बाबा, तुम्हाला कुठे जायचं होतं? वडवणी। कधी येऊन थांबला तिथं? मी सकाळी 8 वाजता। 8 वाजल्यापासून? आता गाडी नसल्यावर कशाने जावं लागणार आहे? आता काय दुसरा पर्याय म्हणजे की ऑटो म्हणा तो काही जीप म्हणा, काहीतरी दुसरा पर्याय करावा लागेल। दुसरा काय पर्यायच नाही। तुम्हाला माहित होतं का संप होणार आहे म्हणून असं बंद? नाही, माहित नाही। इथं देखील काही महिला आहेत। कधी कुठं जायचं तुम्हाला? नेमकं काय अडचण झाली? आता केसला जायचे. अहो हां,
दवाखान्यात आलेला आहेत आम्ही, तर आमची किती परिस्थिती ही आहे. हां, कधी आला होता दवाखान्यात? काल आलेला आहेत. हां तर रात्री आम्ही उशीर झाला म्हणून इथं राहिलात हां. आणि सकाळी जायचं तर आता 150 रुपये तिकीट म्हणाले. 150 रुपये. पण आमच्याकडे एवढे पैसेच नाही. अच्छा, एसटीला किती तिकीट होतं? 50 रुपये आहेत मला. 50 रुपयामध्ये जाणार. अडचण व्हायला लागली खूप. हो ना. मला ससून हॉस्पिटलला जायचं होतं पुण्याला. अत्यंत एक सिरियस केसेस आहे. तर मला माहिती नाही, मी चौसाळ्याहून मोटरसायकलवर गाड्या बंद आहेत एवढंच मला. अडचण झाली आता अडचण, जाण्याची अडचण. बाबा तुमची काय अडचण झाली? कुठं जायचंय? नाही गावाकडे जायचं होतं. मग आता बस बंद झाली म्हणलं, आता माघारी जावं लागत. हा, मोटरसायकल जायची. वाशिमच्या कारंजा, वाशिम रिसोड, मंगरुळपीर या आगारातून सकाळपासून एकही एसटी बाहेर न गेल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत आणि विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध प्रवाशांचे हाल होत आहेत. कित्येक प्रवाशांना यवतमाळ म्हणजे बाहेरगावी कुठे कोणी जॉबसाठी जाते आहे. हां, त्यामुळे बसेस बंद असल्यामुळे लोकांची खूप गैरसोय होत आहे. 3 सप्टेंबरपासून आम्ही आता धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आणि आमच्या प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलनाला कुठे कमी होणार नाही. जनतेचे आणि प्रवाशाचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. हे हाल आम्हाला स्वतःच नाही, पण तरी आम्ही या गोष्टीसाठी तत्पर आहे आणि आम्ही आज बी आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी.